पुस्तक पेरियार E.V. रामास्वामी. आपण पाहणार आहोत काँग्रेस प्रवेश. रामास्वामी पेरियार हे लग्नानंतरचा बराच काळ संसारातच रममाण झाले होते. तसेच त्यांनी आपल्या व्यापारात लक्ष घातले होते. स्थानिक पातळीवर त्यांनी राजकारणामध्ये लक्ष द्यायची सुरुवात केली होती. रामास्वामी प्रथम नगरपालिकेचे काही काळ अध्यक्ष होते. तसेच ते काही काळ मानद न्यायाधीशही होते. साधारणपणे 1918 मध्ये त्यांनी हे काम पाहिले. आपल्या डोळ्यासमोर दिसणारी गरिबी व अस्पृश्यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले. त्यांनी धर्मग्रंथाचा चिकित्सापूर्वक अभ्यास याच काळात मोठ्या प्रमाणात केला. भारतीय हिंदू धर्मग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाले. अगोदरच काशी प्रयाग तीर्थक्षेत्राच्या भेटीवेळी त्यांचे मन विदिग्न झाले होते. त्यात अधिकच भर पडत गेली. त्यांनी इतर धर्मग्रंथाचे वाचनही या काळात मोठ्या स्वरूपात केले. इतर धर्मग्रंथाचेही अभ्यास त्यांनी केला. इतर धर्माच्या तुलनेत आपला असणारा हिंदू धर्म अधिकच भरकटलेला वाटला. त्यामुळे त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली. ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही सामाजिक आर्थिक बाबतीत इतक्या सोयी सवलती व स्वातंत्र्य उपभोगत नाही हे त्यांच्या लक्षात आले. धर्मावरून कर्मठ धर्मलंपाटता नजरेस येत होती. ते सदैव धर्माने मानवतेचे किती मोठे नुकसान केले याचा कोणी का विचार करीत नाही असा विचार ते करीत होते. धर्म हा आपल्या सामाजिक जीवनात उच्च व नीच असे भेदच पाडत नाही, तर आर्थिक क्षेत्रात देखील वरचे व खालचे असे तट निर्माण करतो. या धर्माने घाम घालणाऱ्यांचा वेगळा वर्ग व ऐत खाऊनचा काहीही घाम न गाळता मजा मारणाऱ्यांचा वेगळा वर्ग निर्माण केला आहे. मानद न्यायाधीशाचे काम व धर्मग्रंथाचे वाचन यातून चिंतन करीत जाणे असा छंदच त्यांना जडला होता. अशा काळात चक्रवर्ती गोपालचारी यांच्यासोबत काही काळ घालविण्याची संधी रामास्वामी यांना मिळाली. या त्यांच्या सानिध्यात त्यांचे बरेच विचार पटत गेले. एके दिवशी चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. रामास्वामी पेरियार यांनी त्यांच्या सल्ल्याने 1919 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता रामास्वामी यांनी राजकीय विचारमंच मिळाल्याने त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराच्या कार्यासही प्रारंभ केला.